अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. ही अशी ढोबळी मिरची आणि ही अशी थोडीशी कापली बघा मी अशी आणि पाण्यात ठेवली 1 तास. त्यासाठी मग उभी कापली, पण जास्त शेवटपर्यंत नाही कापायची असं सांगायचं आहे मला. हे बघा, शेवटपर्यंत नाही कापायची आणि पाण्यात ठेवायची. आणि आता मी हा मसाला बघा, हा मी कांदा, खोबरं आणि लसूण ओला मसाला आहे, म्हणजे हा तयार करून ठेवलेला. धना पावडर, लाल तिखट आणि त्यात एवढी शेंगदाण्याचं कूट घेणार आहे. मीठ, गरम मसाला एवढाच घ्यायचं. ही शेंगदाण्याची चटणी 1 चमचा घालायची. चमचा कणी मसाला. आता त्याच्यात 1 चमचावर तेल टाकायचं. सगळं मिक्स केलं आणि तेल टाकलं, सगळं एकत्र केलं. आता हा मसाला याच्यात भरायचा, मिरचीत भरायचा. आता याच्यावर तेल टाकायचं. एवढा हिंग टाकायचा. हलवायचं. थोडस हे मसाल्याचं पाणी टाकायचं. जास्त गॅस कमी करायचा, वाफू द्यायचं, मस्त शिजते. ठेवायचं, गॅस कमी करायचं, शिजू द्यायचं 15 मिनिटं. थोडीशी वाफ आणली, आता बंद करायचं. ढोबळे मिरची असते ना, ढोबळ्या मिरचीची भाजी केली. काय टाकलं, कसं मसाला भरला ते सगळं दाखवलंय. त्याप्रमाणे तुम्ही करा, कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा.